मानवजातीत प्रत्येकाचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे माणसाचा पाप आणि याची जाणीव प्रत्येकाला आहे. आणि हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी देवाने उपाययोजना केली आणि पापाचा परिणाम मृत्यूही आहे. आणि ह्याच्यावर माणूस काही उपाय करू शकलेला नाही, पण देवाने याच्यावर उपाय केला आणि त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगात पाठवला पापांची क्षमा करण्यासाठी आणि मरणाच्या ऐवजी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. तर मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त जगात कशासाठी आला, वाय जीसस केम. आणि ह्या मालिकेतला आजचा हा दुसरा पार्ट आहे आणि आजचं शीर्षक आहे येशू पापांची क्षमा देण्यासाठी प्रगट झाला. येशू पापांची क्षमा देण्यासाठी प्रगट झाला. आता योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये योहानाने 4 कारणं दिलेली आहेत की प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी या जगात आला आणि त्याचं जगात येणं, जन्म घेणं, याला तो वेगळा जो शब्द वापरतो तो आहे प्रगट. तो म्हणतो मनुष्याचा पुत्र प्रगट झाला. तर हा शब्द प्रगट झाला हा वारंवार तुम्हाला ह्या पत्रात आढळणार आहे. याच्यावरून आपल्याला हे समजतं की तो ह्या जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. पण जो होता, जो कोणाला कधी दिसला नव्हता, देवाला कोणी कधी पाहिलं नव्हतं, तो प्रगट झाला. म्हणून प्रगट हा शब्द महत्त्वाचा आहे, तेवढं ध्यानात ठेवा. आता पहिलं कारण जे प्रभू येशू ख्रिस्त जगात आला कशासाठी हे आपण पाहिलं पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात की तो जीवन देण्यासाठी म्हणजे सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला. 1 योहान 1 आणि वचन 2. आणि आज आपण दुसरं कारण पाहू की तो जगात कशासाठी आला किंवा प्रगट झाला. आणि ते आपल्याला योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनात आढळतं. म्हणून आपण ज्या शास्त्रभागातून आपण आज पाहणार आहोत तो शास्त्रभाग वाचूया. योहानाचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय, याचा 3रा अध्याय आणि वचनं 1 ते 10. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आत्ता देवाची मुले आहोत. आत्ता हा शब्द अंडरलाईन करा. आपण आत्ता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला हे माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. जो कोणी पाप करतो तो स्वैरवर्तन करतो. पाप हे स्वैरवर्तन आहे. आणि आता ऐका वचन 5. तुम्हाला हे माहीत आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला. प्रगट हा शब्द अंडरलाईन करा. 4 वेळेस योहानाने या पत्रामध्ये प्रगट हा शब्द वापरलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. आणि ह्या 5व्या वचनात तो कारण सांगतो की पाप हरण करण्यासाठी किंवा पाप घेऊन जाण्यासाठी किंवा पापांची क्षमा करण्यासाठी तो प्रगट झाला. त्याच्या ठायी पाप नाही. आता पाप म्हणजे देवाचा आज्ञा मोडणे. वेगवेगळे कारणं, वेगवेगळे डेफिनेशन किंवा व्याख्या सांगितलेलं आहे. पाप म्हणजे देवाचे नियम मोडणे, देवापासून अंतरणे. आता पवित्र शास्त्र जर आपण पाहिलं तर पाप हे सैतानाकडून आलेलं आहे. आता काही लोक पापाला विकनेस किंवा अशक्तपणा किंवा विकृती असं म्हणतात, परंतु देव त्याला पाप असं म्हणतो. आणि प्रत्येकजण हा पापी आहे. म्हणून रोमकरासपत्र 3:23 सांगितलं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. एकेकाळी आपण देवाच्या प्रतिमेत माणूस होता, पण पाप केल्यामुळे ती प्रतिमा राहिलेली नाही. पापाचा परिणाम झाल्याने पापी स्वभाव तयार झाला आणि त्याच्यामुळे
सर्व मानवजात पापी झालेली, असं पवित्र शास्त्र शिकवतं. आणि हे कशामुळे? तर देवाविरुद्ध बंडखोरी केली, देवाची आज्ञा पालन न केल्यामुळे. आणि पापाचं वेतन मरण आहे, शास्त्र सांगतं. जो जीवात्मा पाप करतो तो मरेल, असा शास्त्रलेख आहे. पण देवाची स्तुती असो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने हा आपला माणसाचा प्रॉब्लेम, पापाचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आणि याच्यासाठी तो प्रगट झाला. आता प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला? पापावर त्याने काय उपाय केला? पहिले योहान 3 वचन 1 ते 10 मध्ये आपण पाहतो की 3 प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने हा पापाचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. पापाची समस्या मिटवलेली आहे. पहिलं कारण 5व्या वचनात आपल्याला आढळतं. वचन 5, तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला, त्याच्या ठायी पाप नाही. म्हणजे तो ज्यावेळेस प्रगट झाला, त्याचा उद्देश, त्याचा जन्म घेण्याचा उद्देश हा होता की जी सर्व मानवजात एका माणसामुळे पापी झाली, त्या पापांची क्षमा करून मानवजातीचा आपला समेट देवाची घडवून आणणे. त्याचा उद्देशच जगात येण्याचा किंवा जन्म घेण्याचा हा होता की स्वतःचं मरण, स्वतःचं अर्पण. हे आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात आढळतं. ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख इस्रायल लोकांना कळून दिली, त्यावेळेस त्याने म्हटलं की हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकणा. जगाचे हा शब्द अंडरलाईन करा. फक्त इस्रायलाचे नाही, फक्त काही विशिष्ट लोकांचे, जाती धर्माचे नाही, तर जगाचे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो प्रगट झाला, जन्मला किंवा जे काही त्याने कार्य केलं, हे विशिष्ट जाती धर्मासाठी नाही, तर सर्व मानव जातीसाठी, सर्व जगासाठी आहे. आमेन. मग आपण योहानाचं पहिले पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात काय वाचतो बघा. ज्या कोणाला त्या सन्मानाने ही आशा आहे, तो स्वतःला शुद्ध करतो. आणि मग 5वं वचन जे आपण वाचलं, आणि वचन 7, मुलांनो, कोणी तुम्हाला बहकू नये, जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा ईसामही नीतिमान आहे. म्हणजे त्याच्या ठायी पाप नव्हतो, आणि ज्याच्या ठायी पाप नाही तोच पापांची क्षमा करू शकतो, तोच स्वतःचं अर्पण देवाला करू शकतो. माणूस स्वतःचं अर्पण करून स्वतःची किंवा एकमेकाला क्षमा मिळवून देऊ शकत नाही. म्हणून त्याने मनुष्यरूप धारण केलं, पण तो देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भरूप झाला. म्हणून त्याचा जन्म इतरांपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याचं रक्त जे शुद्ध, निष्कलंक, निष्पाप आहे, म्हणून त्याच्या रक्तात पापांची क्षमा आहे. त्याच्या ठायी पाप नव्हते. त्याचं जन्माच्या वेळेस तो निष्पाप, निष्कलंक असा जन्मला. त्याचं जीवन निष्पाप, निष्कलंक होतं. आणि ज्यावेळेस त्याच्यावर खोटे आरोप, खटला चालवण्यात आला, कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही. पंत पिलातासारख्या विधर्मी गव्हर्नरने सांगितले की मला त्याच्या ठायी काही पाप किंवा काही दोष आढळत नाही. म्हणजे त्याच्या ठायी काही दोष किंवा पाप नव्हता. पण ज्यावेळेस त्याने स्वतःहून स्वतःला अर्पण केलं त्या वधस्तंभावर, शास्त्र सांगते की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्यासाठी पाप असे ठरविण्यात आले. म्हणजे त्याने स्वतःहून जगाचं, मानव जातीचं, तुमचं आमचं पाप स्वतःवर घेतलं. आता मरण का आवश्यक होतं? मरणाच्या अगोदर त्याने काही लोकांच्या पापांची क्षमा केली. त्याने नुसतं म्हटलं की जा, तुझ्या पापांची क्षमा झालेली. पण वधस्तंभावरून मरण का आवश्यक होतं? कारण देवाचा नियम आहे की रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. हे प्रत्येक धर्मात आणि जंगलीतल्या जंगली लोकांना सुद्धा माहीत आहे
की काहीतरी बळी दिल्याशिवाय देव किंवा देवी प्रसन्न होत नाही. म्हणून ही मानव जातीला उपजत बुद्धी आहे की रक्त सांडल्यानेच देवाशी संबंध जोडला जातो किंवा समेट होतो. पण ते रक्त पवित्र निष्कलंक असलं पाहिजे. म्हणून प्रभू येशूला मरण का पत्करावं लागलं? कारण रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होऊ शकत नाही, असा देवाचा नियम आहे. म्हणून पहिलं कारण तो कशासाठी प्रगट झाला, कशा रीतीने त्याने पापाचा प्रॉब्लेम सॉल्व केला, तर पापाची शिक्षा जे मरण तेच त्याने स्वतःवर घेतलं किंवा अनुभवलं. तो आपल्या पापांसाठी मरण पावला. तर कशा रीतीने त्याने प्रॉब्लेम सॉल्व केला? पापाचं वेतन मरण आहे, म्हणून त्याने मरण सोसलं. आणि त्याने मरण सोसलं त्या वधस्तंभावर त्याने पापाची शिक्षा भोगली, देवाचा क्रोध सहन केला. जे काही आपल्याला सहन करायला पाहिजे, ज्याच्यातून जे आपल्याला भोगायला पाहिजे ते त्याने भोगलं थोडक्यात. आणि जर त्याने भोगलं तर आपल्याला भोगायची गरज नाही, ही सुवार्ता आहे. तरी लोकांना असं वाटतं की नाही नाही, मी देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण पापी आहे, आपण कडक उपास केले पाहिजे किंवा आपण काहीतरी त्याग केला पाहिजे, असं माणसाला वाटतं. का वाटतं? कारण माणसाला माहिती आहे की मी पापी आहे आणि देव पवित्र आहे. मग तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो, प्रत्येकाला माहीत आहे की आपण पापी आहे, देवाच्या गौरव अंतरलेलो आहे. म्हणून प्रत्येकजण देवाला खुश करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी काहीतरी करतोय. पण आनंदाची गोष्ट, सुवार्ता, आनंदाची बातमी ही आहे की आपण काही करून पापांचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. देवाची शिक्षा जे मरण ते टाळू शकत नाही. आणि म्हणून देवानेच आपला प्रॉब्लेम सॉल्व केला, त्याचा पुत्र पाठवून. त्याने मरण सोसले, वधस्तंभावरील मरण. दुसरी गोष्ट, त्याने कशा रीतीने तो प्रॉब्लेम सॉल्व केला? वचन 6 ते 10. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हाला बहकू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा ईसामही नीतिमान आहे. जो पाप करतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड होतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवापासून नाही, जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तो नाही. तर नवं वचन परत एकदा ऐका. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. करू शकत नाही असं नाही, करू शकतो, मी करू शकतो, तुम्ही करू शकता, पण आपण करत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याचे बीज किंवा त्याचा स्वभाव म्हणजे एकदा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, एकदा आपल्याला पापांच्या क्षमेचा अनुभव आला, तारणाचा अनुभव आल्यानंतर आपण पापात जगत नाही आहे. हां, आपल्याकडून पाप घडतील, चुका होतात. पण पहिलं जसं आपण म्हणत होतो की मला राहत नाही, मी काही कंट्रोल करू शकत नाही, मी संकल्प करतोय, मी सोडण्याचा प्रयत्न करतोय, ते होत नाही. कारण का? त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. नव्या वचनात लिहिलेलं आहे की ज्यावेळेस आपला देवाशी समेट होतो, आपली पापांची क्षमा होते, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का? देव आपल्यामध्ये एक नवीन स्वभाव किंवा एक नवा मनुष्य निर्माण करतो. जुना स्वभाव, पापी स्वभाव आपल्यामध्ये जन्मल्यापासून असतो, जो आदमापासून आलेला आहे, ज्याच्यामुळे आपण पाप करतो. पण नवा जन्म किंवा तारण झाल्यानंतर काय होतं की हा एक नवीन स्वभाव येतो ना, आपल्याला आपोआप शास्त्र वाचावंसं वाटतं, प्रार्थना करावीशी वाटते, जे अगदी आपण करत नव्हतो ते करावंसं वाटतं. का? कारण तो स्वभाव. दुसऱ्यांना का वाटत नाही? कारण त्यांचं तारण झालेलं नाही म्हणून.
पण जेव्हा खरंच तारण होतं, पापाच्या क्षमेचा अनुभव येतो, आपल्याला प्रार्थना करावीशी वाटते, वचन वाचावंसं वाटतं, देवाची भक्ती करावीशी वाटते. हे जे गुण कोणाचे, जो नवीन स्वभाव देवाने आपल्यामध्ये उत्पन्न केला नवा जन्मामुळे, तारणामुळे, त्या नवा मनुष्य, त्या नव्या मनुष्याचे किंवा नव्या स्वभावाचे गुण आहेत. ज्याचं तारण नाही झालं त्याला तर तुम्ही सांगितलं शास्त्र वाच, प्रार्थना कर, चर्चला आहे, त्याला त्याचं महत्त्व नाही, कारण त्याच्यामध्ये अजून जुना मनुष्य, जुना स्वभाव तो चालतो आहे. त्याच्यात ती कॅपॅसिटी किंवा एबिलिटी नाही आहे आज्ञापालन करण्याची किंवा देवाची ओढ नसते. तो देवापासून कट ऑफ असतो. पण प्रभू ईश्वर विचार ठेवल्याने आपण देवाशी कनेक्ट होतो. आमेन. नातं जोडलं जातं. आणि ज्यावेळेस आत्माने, देव आत्माने आपल्या आत्म्याने कनेक्ट होतो, तेव्हा नवा स्वभाव उत्पन्न होतो आणि आपण आपोआप आज्ञापालन करू लागतो. आणि यालाच नवा जन्म असं म्हणतात. आणि म्हणून योहान म्हणतो की त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. ते बीज म्हणजे तो नवा स्वभाव किंवा नवा मनुष्य. आणि मग 4थ्या अध्यायाच्या 17व्या वचनात तो काय म्हणतो बघा, 1 योहान 4:17 की न्यायाच्या दिवसासंबंधी आपल्या ठायी धैर्य उत्पन्न व्हावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशी पूर्ण झाली आहे. कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपण आहोत. जसा तो आहे तसे ह्या जगात आपण आहोत. म्हणजे आपण आपल्यामध्ये त्याने त्याचा स्वभाव, नवा मनुष्य उत्पन्न केलेला आहे. म्हणून ख्रिस्ती जीवन जुन्या मनुष्याने, जुन्या स्वभावाने आपण जगू शकत नाही, जगायचं नसतं. नियम पाळून आपण पाळू शकत नाही आहे. म्हणूनच प्रभू येशू जगात आला. पण तो आपल्याला त्याचं जीवन देतो, तो नवा स्वभाव देतो आणि मग आपण त्याचं आज्ञापालन करू शकतो, मग आपण त्याची भक्ती करू शकतो. म्हणून 4:17 लिहिले की जसा तो आहे तसे आपण आहोत. 1 योहान 1:7 लिहिलेलं आहे, आपण वाचू. योहानाचे पहिले पत्राचा 1 अध्याय आणि 7व्या वचनात असं लिहिले, जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो. म्हणजे तो प्रकाश आहे, देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. आपण अंधकाराच्या राज्यात होतो, त्याने आपल्याला प्रकाशाच्या राज्यात आणलेले. पण जेव्हा आपण त्या प्रकाशात चालतो तेव्हा आपली एकमेकांबरोबर आणि देवाबरोबर सहभागिता होते. आता ज्याचं तारण झालेलं नाही, ज्याला देवाची ओळख नाही, ज्यांची क्षमा झालेली नाही, ते प्रकाशात नाही चालू शकत. ते अंधकारात चालतात, अंधकाराची कर्म करतात, कारण अंधकाराच्या साम्राज्यात ते आहेत. तर जसा तो आहे तसं आपण आहोत. मग जसा तो आहे तसं आपण कसं जगू शकतो? आपल्या संकल्पाने नाही, प्रयत्नाने नाही. त्याचा स्वभाव आपल्यामध्ये आल्यानंतर, त्याने आपल्याला आतून नवीन केल्यानंतर देव त्याच्या आत्म्याने आपल्याला सहाय्य करतो आणि मग आपण प्रकाशात चालू शकतो. आता 3 अध्यायाचं 6वं वचन बघा, जो कोणी त्याच्या ठायी राहतो अंडरलाईन करा, तो पाप करीत नाही. म्हणजे जो त्याच्या ठायी राहत नाही तो पाप करू शकतो, करतो. आता इंग्लिशमध्ये तो शब्द आहे अबाईड किंवा राहणे. आता त्याच्या ठायी आपण कसं राहू शकतो? तो तर स्वर्गात आहे, आपण पृथ्वीवर आहोत. मग त्याच्या ठायी राहणं म्हणजे नेमकं काय? 1 योहान 2:19 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलं आहे जरा बघा. 1 योहान 2:19 जर आपण वाचलं तर आपल्याला हे दिसून येतं की जे खरे सत्याचे नसतात ते आपोआप वेगळे होत असतात. तो म्हणतो 1 योहान 2:19 ते आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. राहिले हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे त्याच्यामध्ये चालणे, त्याच्या ठायी राहणे म्हणजे त्याच्या समागमे राहणे, त्याच्या संगतीत राहणे, त्याच्या सहभागितेत राहणे. कारण योहान म्हणतो की जो त्याच्यामध्ये किंवा त्याच्या ठायी राहतो तो पाप करीत नाही. आता त्याच्या ठायी राहणं म्हणजे काय? 1 योहान 2:24
तुमच्याविषयी म्हटल्यास जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुमच्यामध्ये राहिले तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. आणि ते जे ऐकले पाहिले ते काय 25व्या वचनात सांगतो, जे वचन त्याने आपल्याला दिले. म्हणजे ख्रिस्ताच्या ठायी राहणे, देवामध्ये राहणं म्हणजे काय, त्याच्या वचनात राहणं. पहिली गोष्ट लिहून घ्या. दुसरी गोष्ट देवामध्ये राहणे म्हणजे 27वा वचन, पहिले योहान 2 आणि वचन 27. तुम्हाविषयी म्हटल्यास तुम्हाला त्याच्यापासून जो अभिषेक झाला आहे तो तुमच्यामध्ये राहतो. हा अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याचा. आता रोमकरास पत्रात 8व्या अध्यायाच्या 9व्या वचनात पाऊल म्हणतो की ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही. पण जर कोणी म्हणतो मी ख्रिस्ताचा झालो म्हणजे देवाच्या आत्म्याने त्याला, देवाचा आत्मा त्याला मिळालेला आहे म्हणून तो ख्रिस्ताचा झालेला आहे. नीट ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. आणि तो देवाचा आत्मा आणि त्याचा अभिषेक, अनॉइंटिंग. अभिषेक म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी लागणारी क्षमता, ॲबिलिटी, त्याला म्हणतात अनॉइंटिंग किंवा अभिषेक. तर योहान म्हणतो की तो अभिषेक तुमच्यामध्ये राहतो. वचन 27, तुम्हाविषयी म्हटलास तुम्हाला त्याच्यापासून जो अभिषेक झाला आहे तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आणि मी विश्वास ठेवला, देवाच्या आत्म्याने आपल्यामध्ये प्रवेश केला, देवाच्या आत्म्याने आपल्याला अभिषेक केला. तुम्हाला खरं वाटत असेल पण हे खरं आहे, कारण हे शास्त्रवचन आहे. तो म्हणतो की तो अभिषेक तुमच्यामध्ये राहतो, तो ऑन अँड ऑफ होत नाही, तो तुमच्यामध्ये राहतो. आणि पुढं तो काय म्हणतो, आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही. म्हणजे की शास्त्र वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाची भक्ती हे शिकवण्याची गरज नाही, कारण देवाचा आत्मा, त्याचा अभिषेक तुमच्यामध्ये राहतो म्हणून तुम्ही आपोआप ते करू लागता. हे शिकवण्याची गरज नाही. तो म्हणतो त्याचा अभिषेक तुम्हाला सर्व विषय शिकवतो, तो सत्य आहे, असत्य नाही. म्हणून त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहता. परत एकदा अंडरलाईन करा. आपण काय पाहत आहोत, ख्रिस्तामध्ये राहणे, त्याच्या ठायी राहणे म्हणजे काय. कारण जर आपण त्याच्या ठायी राहिलो तर आपण पापापासून दूर राहू. नाही तर आपण संकल्पच करीत राहू, प्रयत्नच करीत राहू की मी याच्यावर विजय होण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा, सैतानाने असं केलं, सैतानाने ह्या मोहात पाडलं, त्या पापात पाडलं. पण हे कळलं पाहिजे की ख्रिस्ताच्या ठायी जर आपण राहिलो तर आपल्याकडून पाप घडणार नाही. आणि त्याच्या ठायी राहणं म्हणजे 24वा वचन, त्याच्या वचनात राहणं. दुसरी गोष्ट त्याच्या ठायी राहणे म्हणजे त्याचा अभिषेक आपल्यामध्ये आहे, त्याचा आत्मा आपल्यामध्ये आहे. त्या आत्म्याच्या प्रेरणेने ही जाणीव ठेवून की देवाने त्याचा आत्मा मला दिलेला आहे, ही जाणीव ठेवून त्याच्यामध्ये चालणे. या दोन गोष्टीने आपण ख्रिस्ताच्या ठायी राहतो. आणखी कशाने राहतो? फेलोशिप किंवा संगतीने, सहभागितेने. जर आपण देवाच्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपली वाढ होईल. आणि जर जितके आपण देवाच्या लोकांना टाळलं आणि इतर लोकांच्या संगतीत जास्त राहिलो तर आपली वाढ होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्या वचनात राहणे, त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणे आणि त्याच्या लोकांच्या संगतीत राहणे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाच्याद्वारे आणि त्याच्या आत्म्याच्याद्वारे आपल्यामध्ये राहतो. आणि जेव्हा तो आपल्यामध्ये राहतो तेव्हा काय होतं, आपण पाप करीत नाही. पाप करण्याची आपल्याला इच्छा होत नाही, पापाचा आपल्याला कंट्रोल राहत नाही. म्हणून प्रभू येशूने पापाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला? स्वतःचं अर्पण देवाला केलं. पाप आणि पापाची शिक्षा त्याने भोगली. कोणीतरी आजारी पडलं, सिरियस झालं, काही ट्रॅजेडी झाली तर लोक काय म्हणतात, यांनी पाप केला असेल, देवाने यांना शिक्षा दिली. चुकीचं आहे. देवाने जर प्रत्येकाला शिक्षा दिली तर आज कोणीच जिवंत राहणार नाही. पण देवाने आपल्या पापाची शिक्षा आपल्याला न देता प्रभू येशू ख्रिस्ताला दिली, ही सुवार्ता आहे. आणि त्याने ती शिक्षा भोगली म्हणून आपल्याला भोगायची गरज नाही. देवाने
त्याने देवाचा क्रोध, देवाचा दंड सहन केला, म्हणून आपल्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही आहे. तर पहिली रीतीने त्याने कसा प्रॉब्लेम सॉल्व केला, तो आपल्यासाठी मरण पावला. दुसरा पॉईंट, तो आपल्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे राहतो. दुसरा पॉईंट, ही लिव्ज इन अस थ्रू द होली स्पिरिट. आणि तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट अशी की प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिले 3 वचन आपण वाचू. आपल्याला देवाची मुलं हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. आणि आपण तसे आहोत, ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुलं आहोत आणि पुढे काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला माहीत आहे की तो प्रगट झाल्यावर आपण त्याच्यासारखे होऊ. म्हणजे काय, आपण त्याच्यासारखे होऊ. हो, म्हणून ते नीट वाचा. जोपर्यंत खरं वाटत नाही तोपर्यंत वाचा. एखादं वचन खटकलं की ते त्याच्याकडे पाहत राहायचं आणि म्हणायचं की प्रभू तू ह्या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोल. जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. म्हणजे काय, की आपलं क्षणात आपण बदलले जाऊ. पापी स्वभाव जो आहे तो राहणार नाही. हे मर्त्य अमरत्व परिधान करेल, है ना. जो पापी स्वभाव आपल्यामध्ये पाप करायला लावतो तो राहणार नाही. नवीन शरीर, नवीन मन, नवीन सगळं होईल. आणि या रीतीने आपण त्याच्यासारखे होऊ. आणि मग तो म्हणतो की कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आणि मग हा ज्याचा विश्वास आहे, हे ज्याला खरं वाटतं, जो खरं मानतो, तो काय करतो. वचन 3, ज्या कोणाला त्याच्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो किंवा राखतो. किती विशेषण का. ज्याला माहीत आहे की प्रभू श्री त्याचा जीव दिला, त्याच्या रक्ताने माझी क्षमा केली, माझी शिक्षा भोगली, तो जाणून बुजून पाप करील का. नाही. ज्याला माहीत आहे की देव त्याच्या वचनाने, मी जर त्याच्या वचनात देवाने त्याचा आत्मा मला दिलेला आहे, त्या आत्म्याचा अभिषेक दिलेला आहे, देवाच्या गोष्टी, देवाविषयीच्या गोष्टी आणि देवाचं वचन समजण्यासाठी, तो जाणून बुजून पापात जीवन जगेल का. नाही. आणि ज्याला माहीत आहे की तो एक दिवशी येणार आहे, तेव्हा कायमचा पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जगातून तो पाप नाहीचं करील, त्याचं राज्य स्थापन करील. त्यावेळेस पाप जगात राहणार नाही. म्हणून तिसरी गोष्ट काय, की प्रभू येशू ख्रिस्त फायनली अंतिमरित्या पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करील, त्याच्या दुसऱ्या आगमनाने. कारण त्यावेळेस तो नवीन आकाश, नवीन पृथ्वी, त्याचं राज्य स्थापन करील आणि पापाचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह होईल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी प्रगट झाला, तर पापाची क्षमा आपल्याला मिळवून देण्यासाठी. आणि पापाचा प्रॉब्लेम त्यांनी कसा सोडवला, कसा सॉल्व्ह केला. त्याने पापाची शिक्षा, मरण ही भोगली. दुसरी गोष्ट, त्याने आपल्याला त्याचं वचन दिलं आणि त्याचा आत्मा दिला. त्याच्या आत्म्याच्याद्वारे तो आपल्यामध्ये राहतो. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा कायमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि म्हणून ह्या प्रसंगी हे आपण कधी विसरू नये की प्रभू येशू ख्रिस्त जगात आला हे सर्व जगाला माहीत आहे, पण तो कशासाठी आला हे महत्त्वाचं आहे. त्याने काय मिळवलं, त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला काय मिळालं. नुसतंच आपण म्हणतोय माझा विश्वास आहे, माझा विश्वास कशावर आहे. त्याने जे केलं त्याच्यावर आहे का. तो तुमच्यासाठी मरण पावला, तुम्हाला आता पापाची शिक्षा भोगत राहायची गरज नाही, हा विश्वास आहे का. अनेकांचा विश्वास नाही की त्यांच्या पापांची, त्यांना खरंच वाटत नाही. ते म्हणतात, उलट ते सांगतात की मला नाही वाटतं देव माझ्या पापांची क्षमा करेल. तुम्हाला माहीत नाही पाळक साहेब, मी कशी होते, मी कसा होतो.
म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा विश्वास ठेवत नाही की त्याने तुमची क्षमा केलेली आहे, तुम्हाला त्याच्या क्षमेचा अनुभव येणार नाही. आणि जर त्याच्यावर विश्वास ठेवला, क्षमेचा अनुभव घेतला आहे, तर त्याच्या वचनात तुम्ही राहत आहात का? तो त्याच्या आत्म्याने तुमच्यामध्ये राहत, देवाने त्याचा आत्मा तुम्हाला दिल्याची जाणीव आहे का? तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे ना? ह्याची जाणीव असली तर आपण ह्या शरीराने व्यविचार, ह्या शरीराने व्यसन करणार नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे की देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहतो. आपण काही बोलणार नाही, कसंही वागणार नाही, कारण 24 तास आपल्यामध्ये देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, त्याचा अभिषेक त्याने मला दिलेला आहे. आपण आपोआप कंट्रोलमध्ये राहू. आणि मग आपण हाही विश्वास ठेवू की आता जरी आपण पापाविषयी संघर्ष करत असलो, आपल्याकडून पाप चुका घडत असल्या, तर एक दिवशी तो येईल आणि कायमचा पापाचा प्रॉब्लेम सॉल्व करेल आणि या जगातून पाप नष्ट करून आपण त्याच्यासारखे होऊ आणि नवीन जग तो स्थापन करेल. हा ख्रिस्ती विश्वास आहे. आज आपण इथेच थांबू आणि आणखी कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र प्रगट झाला ते आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.